हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. मी निकिता आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आणखीन एक आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आत्ता मी निघालेली आहे बाहेर म्हणजे आमच्या गावाकडे चालले सासरी. तिकडे जायचे कार्यक्रम आहे एक छोटासा. सो दाखवते तुम्हाला आजचा व्हिडिओ, बघा कंटिन्यू. सगळी आता रेडी झाले मी सिंपल अशी आणि आता निघायचं आहे लगेच. प्रिया आणि प्रक्षिता दोघं पण येणार नाहीत कारण की प्रिया येणार नाही म्हणून प्रक्षिता येणार नाही, तर प्रक्षिताला सोबत घेऊन जाणार होते. आता मामा आणि मी दोघं जण चाललो. सोबत आमच्या इथं ताई आहेत. सो चला बघा आजचा व्हिडिओ असाच कंटिन्यू. तसं तर घरून लवकरच निघायचं होतं, म्हणजे इथे आल्याच्या नंतर थोडंसं आपल्याला काही मदत पण होईल या हेतूने. पण यायला उशीरच झाला मला. इथे येऊन बघितलं तर सगळा स्वयंपाक रेडी होता, फक्त ताटं वगैरे वाढायचे राहिले होते. आणि मग मी आलं की त्याच कामासाठी लागले इथे. हे आमच्या मंगल आंटी आहेत म्हणा. मोठे येईनात ना, मोठ्याला कसं घेऊ आता. तर गावाकडे आलं ना, सगळ्या गोष्टी रीतशीर व्यवस्थित असतात आणि आपल्याला सुद्धा काही गोष्टी शिकायला भेटतात. तरी ते व्यवस्थित सगळे ताट वाढून झाले होते आणि आता लगेच पाहुणे जेवायला बसणार होते. आणि त्याच्यानंतर मग लगेच आहेर चढवायचा कार्यक्रम होता. बघा खाली आता बाजार. हे आमच्या वहिनी आणि हे आमच्या आंटी, हे आमच्या लहान आंटी. टमाटर आहे नको टाकलं जाऊ जाऊ. वॉइस रेकॉर्डिंग कधी चालू होणार? हे अशाला असंच टाकणार, कॉपी करून सेम हीच टाकणार. असंच टाकते तुमचं सगळं, अशाला असंच टाकते. तर थोडंसं तुम्हाला क्लिअर करते की ही बोळवण जी आहे ती कोणाची आहे. तर ही बोळवण आहे माझ्या ननंदबाईची, म्हणजे ह्यांच्या काकूच्या मुलीची, आणि एकीकडून माझ्या बहिणीच्या मुलीची. असं नातं आहे आमचं. थोडंसं कन्फ्युजनवालं सगळं आतड्यात गोतडं. तर जेवण वगैरे सगळं आवरून झाल्याच्या नंतर इथे लगेच आहेर चढवायचा जो कार्यक्रम आहे त्याला सुरुवात झाली. आणि बोळवण म्हणलं लेकरवाळी की सगळंच गोष्टी असतात त्याच्यामध्ये. जसं की भाऊकीतले काही जण बोलवले जातात आणि तिकडून गाडी करून मग सगळीच फॅमिली येते लेकराला आणि तिच्या आईला घेऊन जाण्यासाठी. तर तिकडचे तिचे सासरे, तिचं दीर, परत मग तिचे मिस्टर आणि सासूबाई अशी सगळी फॅमिली आली होती त्यांची. त्याच्यानंतर मग त्यांना आहेर चढवला जात होता इथे. तर भरपूर अशा फॉर्मॅलिटीज असतात, जसे की तिकडून पण आहेर आणला जातो आणि मग इकडून पण आहेर केला जातो. त्याच्यानंतर मग लेकरूवाळ्या बोळवणीसोबत काही गोष्टी द्याव्या लागतात, जसं की पाळणा असेल किंवा मग काही खेळणे असतील. आणखीन 5 शिदोऱ्या असतात, मोठ्या मोठ्या 5 शिदोऱ्या करून दिल्या होत्या सगळ्या. तर बऱ्याच अशा काही गोष्टी असतात. आमच्या इकडे तर असाच कार्यक्रम असतो. बऱ्याच ठिकाणी काही वेगवेगळी प्रथा असेल, पण आमच्या इकडे अशाच पद्धतीने केलं जातं. छान असा कार्यक्रम झाला होता आहेराचा. समारंभ पार पडलेला आहे. आमच्या बहीण निघणार आहे थोड्या वेळात.
तर आमच्या घरातली मी मोठी सून असल्यामुळे ना, लग्न कार्य असो किंवा कुठलंही कार्य असो, अगोदर मलाच पुढे व्हावं लागतं. पुढे होऊन सगळेजण म्हणजे मला सांगतात असं असं कर म्हणून, मग मी तसं करत असते. त्याच्यानंतर मग आहेर कुंकू हे लावून घेतलं आणि त्याच्यानंतर मग साडीच्या मिऱ्या करून घ्यायच्या, पदर द्यायचा आणि मग नवीन साडी घातल्याच्यानंतर पुन्हा एकदा ओटी भरायची असते. तर ह्या आहेत ननंदबाई, म्हणजे माझ्या बहिणीची मुलगी. मी काय आवाजावर बोलत नाही, पहिलंच आमचं जे नातं आहे तेच कंटिन्यू करते. मी तिला आरतुरच बोलत असते आणि हिचीच बोळवण आहे. मग किती छान असावी का चहाच आहे का आधे टाकून दिलं कोण टाकलं बॅगमध्येच असं तिच्या वरच्या लावायचं मारवाडी थांब आता व्हिडिओज घे. तर साडी हे देऊन झाली की त्याच्यानंतर नवीन साडी घातली की त्याच्यावरती एकदा परत ओटी भरायची असते. तर इथे सासा सुनांना दोघींना पण मी ओटी भरून घेतली आणि मग कुंकू वगैरे लावून दंडावत घातला आणि फोटो काढले थोडेसे. मग तर सोबत नेण्यासाठी हा पाळणा आणलाय आणि पाळण्यावरती ना असं एक लाल कपडा टाकतात आणि बांधून देतात मग ते पाळणा. आणि पाळण्याला 5 जणींनी मग हळदी कुंकू लावून घेतलं. सोबत काही खेळणे पण दिले होते मग लेकरासाठी. फोटो म्हणले फोटो म्हणले का फोटो का मोबाईल बघ मोबाईल व्हिडिओ करायचा होय बघू इकडे बघ तर सगळा कार्यक्रम एकदम छान असा पार पडला आणि आता निघण्याची तयारी होती. आता बाळाच्या पप्पाला, आईला, आजीला, आजोबाला आणि काकाला एक्साइटमेंट खूप जास्त असणार की आता आमचं बाळ आमच्याकडे येणार. आणि त्याच्यानंतर मात्र इथे इतके दिवस राहिलेलं मामाच्या घरी, त्याच्या मामाला, त्याच्या आजीला, आजोबाला, त्यांना मात्र खूप जास्त हुरहुर वाटत असेल. लेकरू गेल्याच्या नंतर घर मात्र आता सुनं सुनं लागणार. तर सगळे आता निघाले होते आणि आता गाडीची पूजा करायची होती. त्याच्यासाठी पण मीच पुढे आले इथे, कारण की ताईचं म्हणणं होतं की जा तूच कर म्हणून. आणि मग गाडीची पूजा करायला इकडे आले मी. सात्विक म्हणायचं खास काढलं. चला आता भुका लागल्या नाही का? चला. तर आता सगळे हे आवरून झाल्याच्या नंतर म्हणजे पाहुणे हे सगळे गेल्याच्या नंतर आमचे जेवण राहिले होते सगळ्यांचे. सो जेवायला इथे वाढलं होतं सगळ्यांनी. मग सगळे सोबत जेवायला बसलो. आणि ही आहे माझी मोठी ताई आणि माझी सासूबाई म्हणजे ह्यांची आंटी. असे दोन्हीकडून आमचे नाते आहेत. आणि आशीर्वाद घेतला आणि मग निघाले घराकडे. येते मग.
येते काकू. हा हा निघाय नाही लेकर नाही ग थांब पिसा मला आणायचं लक्ष तर आता आलो तर आम्ही घरी आणि घरी आल्यावर अगोदर फ्रेश झाले कारण की धूळ इतकी जास्त होती ना. मी तोंडाला स्कार्फ वगैरे काय नव्हता बांधला म्हणजे मला सवयच नाही कधी तशी बांधायची. तर धुळीनं धूळ सगळी डोळ्यात जाऊन डोळे पण कचकच करायले आणि अगोदर म्हणलं आधी फ्रेश होऊया कारण की सगळं असं कचकच झाल्यासारखं होते डोळ्याला. हे फ्रेश झाले आणि घरी आल्यावर बघितलं हे बघा सगळा गर्दा करून ठेवला. प्रिया आणि प्रक्षिता दोघं जण घरी असले की असंच असतं. आणि सकाळी मेन म्हणजे मी स्वयंपाक नव्हते करून गेले, नाश्त्याला करून गेले होते तर उशीर होत होता मला. आणि दुसरी म्हणजे माझी तब्येत पण बरोबर नव्हती, मला पित्त झालं होतं तर त्याच्यामुळे मग थोडासा उशीर पण झाला जायला. मग स्वयंपाक मी काही केला नाही, नाश्ताच केला होता. तर मग जेवायला काहीतरी यांनी ऑर्डर केलं होतं वाटतं आणि तसंच एवढा सगळा गर्दा करून ठेवला आहे. आणि 2 दिवस झाला आपल्या चॅनलवरती काही व्हिडिओ येतच नव्हते. बऱ्याच काही कमेंट करत होत्या की काय व्हिडिओ येत नाहीत. तर असं थोडासा म्हणजे रिलॅक्स बसावं म्हणला तर रोज रोज काय करावं तेच म्हणून काय नव्हतं गेलं मी. आणि चला मग आता स्वयंपाक तर करायचं काही काम नाही मला. ताईने तिकडून डब्बा दिलाय म्हणली आता घरी जाऊन काही करू नकोस, मस्त आराम कर. आणि मग सगळा डब्बा घेऊन आले सगळ्यांसाठी. आता रात्री तेच जेवण करायचं, स्वयंपाकाचं तर काही ताण नाही. आता राहिलेलं काही म्हणजे व्हिडिओचं जे काम आहे एडिटिंगचं ते करून घेईल आणि बस मग झालं एवढंच. आजचा व्हिडिओ मग इथेच थांबवते. कसा वाटला व्हिडिओ नक्कीच मला कमेंटमध्ये कळवा. आवडलाच व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.